महाराष्ट्रात सातत्यानं घडणाऱ्या घटनांवर सवाल उपस्थित होतोय। महाराष्ट्रात खरंच लेकी बाळी सुरक्षित आहेत का? कारण मालेगाव पुण्यातील मावळमधील अल्पवयीन मुलींवरच्या अत्याचाराची घटना ताजी असताना आता सांगलीत क्रौर्याची परिसीमा गाठणारी घटना घडली। अल्पवयीन मुलीवर निर्जनस्थळी सामूहिक अत्याचार केला गेला। अत्याचारानंतर 1 किलोमीटर अंतर रात्रीच्या अंधारात विवस्त्र अवस्थेत ती चालत होती, मदतीची याचना करत होती। पाहुयात नक्की घडलं काय। सांगलीतलं ईश्वरपूर, याच ईश्वरपुरात मंगळवारी रात्री घडलेली घटना ऐकल्यानंतर सैतानानेही मान शर्मेने खाली घातली असती। आई कामावर असताना घरात वाट पाहणारी 13 वर्ष आणि 9 महिने वयाची चिमुरडी एका फोन कॉलवर घराबाहेर पडली, पण परत आली ती भीती, वेदना आणि आयुष्यभर न पोचल्या जाणाऱ्या जखमा घेऊन। साधारण ईश्वरपूर पासून साधारणतः 4 किलोमीटर अंतरावरचा हा परिसर आहे। इथून साधारण 9 किलोमीटर वरती वाळवा गाव आहे। तर याच ठिकाणी या गवतामध्ये त्या तरुणीला, अल्पवयीन मुलीला आणून तिच्यावरती अत्याचार केले। मात्र या सगळ्या प्रकारामध्ये ते जे आरोपी आहेत त्यावेळी नशेत होते अशी देखील सूत्रांची माहिती आहे। एकूण त्या सगळ्या प्रकारावेळी जो अत्याचार होता तो अत्याचार झाल्यानंतर त्या मुलीनं या ठिकाणाहून पळ काढला अशी देखील काही सूत्रांनी माहिती दिली। त्यानंतर पळ काढल्यानंतर त्या मुलीचे जे कपडे होते ते कपडे घेऊन आरोपी या ठिकाणी प्रसार झाले। मात्र मुलगी साधारणतः या ठिकाणाहून 3 किलोमीटर अंतरपर्यंत साधारण 11:30 ते 12 या कालावधीमध्ये चालत गेली विवस्त्र अवस्थेत अशी देखील या प्रकरणामध्ये माहिती समोर आली। पीडित मुलगी नेहमीप्रमाणे आईची वाट पाहत होती। रात्री 8:30 वाजता ऋतिक दिनकर महापुरेने मुलीशी संपर्क साधला आणि तिला एका ठिकाणी येण्यास सांगितलं। तिथेच त्याचा साथीदार आशिष जयवंत खांबे आधीच उपस्थित होता। मुलगी तिथे पोहोचताच दोघांनी तिला दुचाकीवर बसवलं आणि शहराबाहेर एका ऊसाच्या शेतात घेऊन गेले। मुलीचे कपडे काढण्याचा प्रयत्न केला, मुलीने विरोध केला। ऋतिकने बेल्टने मारहाण केली, ढकलून जमिनीवर पाडलं। दोघांनी तिच्यावर सामूहिक अत्याचार केला। मुलगी आरडाओरडा करत असताना तिचं तोंड दाबलं, ठार मारण्याची धमकी दिली। अत्याचारानंतर दोघांनी मुलीचे कपडे घेऊन घटनास्थळावरून पलायन केलं। रात्री 11:15च्या सुमारास पीडितेची आई कामावरून घरी परतली। मुलगी घरी नसल्याचं लक्षात येताच तिने थेट पोलिसांशी संपर्क साधला। काही वेळातच ईश्वरपूर पोलिसांनी पीडित मुलीला घरी आणलं। आईनं विचारपूस करताच या अमानुष घटनेचा उलगडा झाला। पीडितीच्या आईच्या तक्रारीवरून ईश्वरपूर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर 480/25 बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण कलम 456 तसेच भारतीय न्याय संहिता कलम 64, 65, 70, 137, 2, 135, 115, 351 व 35 या कलमांप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। मुख्य आरोपी ऋतिक महापुरे हा सराईत गुन्हेगार आहे। त्याच्यावर यापूर्वीच खुनाचा प्रयत्न आणि लुटमारीचे गुन्हे दाखल आहेत। त्याच्यावर मोक्का कायद्यानुसार कारवाई करण्यात आली आहे। या संपूर्ण घटनेने फक्त ईश्वरपूरच नव्हे तर महाराष्ट्र हादरलाय। कुलदीप माने, एबीपी माझा, ईश्वरपूर, सांगली। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।